चाकरीशिवाय भाकरीची अपेक्षा करणे म्हणजे दुबळेपणाचं लक्षण आहे. कारण आपण जर कामच केलं नाही तर आपल्याला पगार कोणी देणार आहे का हो? का कोणी असं आहे की बाबा पगार द्या मला, मी कामाला नाही येणार? नाही ना, आधी सेवा करावी लागते, मग आपल्याला मेवा भेटतो. म्हणजे जागराला आपण भगवंतांकडे सेवा केली त्याचं फळ मागायचं. आणि आजचा दिवस जो काला म्हणजे काय तर परिपूर्णता. आणि परिपूर्णता सप्ताहाची परिपूर्ण कशानं होते? काल्यानं होते, बरोबर आहे ना? कारण विचार करा, संसाराची परिपूर्णता कशानं होते? काही लोक म्हणतात लग्न केलं की परिपूर्णता झाली, होते का? परिपूर्णता म्हणजे काय तर मंदिर बांधलंय, बरं का, ऐकताय ना? मंदिर बांधलंय, पण मंदिराची परिपूर्णता कशानं होते? कळसानं. कारण आपण घराचं म्हणू शकतो, बंगल्याचं म्हणू शकतो, पण बंगल्याची परिपूर्णता होत नाही. माणसाच्या आशा संपत नाही. माणसाने एक मजला काढला तरी वरती कॉलम काढून ठेवतात. पैसा आला तर आपण दुसरा मजला काढू शकतो. म्हणजे माणसाच्या आशा संपतात का? किती जरी पैसा आला तरी आम्ही म्हणतो जाऊ द्या, अजून एखादा मजला वाजू, अजून एखादा मजला वाढू. पण कळसाचं असं होतं का की कळस काढलाय परत आम्ही वरती काम केले? होऊ शकत नाही, कारण ते परिपूर्ण आहे. त्याच प्रकारे काल्याची परिपूर्णता ही कशानं होते? सप्ताहाची परिपूर्णता ही भगवंताच्या काल्यानं होते. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थाने एवढं गोड असं नियोजन आहे, कारण मंदिरच एवढं गोड आहे. आणि माझा भगवान परमात्मा किती गोड आहे हो! राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, एवढा गोड भगवान परमात्मा आहे. आणि एवढं मंदिर देखील गोड आहे. कारण मंदिर 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 म्हणजे काय? मंदिर म म्हणजे मांगल्यता, दी म्हणजे दिव्यता, आणि र म्हणजे रम्यता. जिथं मांगल्यता, दिव्यता, रम्यता असते तिथं भगवंताचे कार्यक्रम होत असतात. आणि आम्ही नशीबवान आहेत बरं का, की आम्ही या परिसरामध्ये जन्माला आलो. एवढे भगवंताचे सुख सोहळे आम्हाला अनुभवायला भेटतायत. आम्हाला भगवंताचं नामस्मरण श्रवण करायला भेटतंय. कारण या देहाची इच्छा देव करताय. स्वर्गीच्या मर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा माका. तर देवांना कीर्तन ऐकायला भेटत नाहीत, देवांना नामस्मरण करायला भेटत नाही. कारण आम्ही मनुष्याच्या जन्माला आलोय. त्यामुळे महाराज म्हणतात आम्ही नशीबवान आहे. त्यामुळे तातडीनं परमार्थ करा. सगळे कीर्तनकार सांगतात बाबांनो देवाचं नामस्मरण करा. पण आम्ही जन्मा आलो, आम्ही जन्मा आलो, आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो. दास विठो बाच झालो, दास विठो बाच झालो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. दास विठो बाच झालो, दास विठो बाच झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. महाराज म्हणतात तुकोबराय म्हणतात बाबांनो आम्ही धन्य आहे का? तर आम्ही जन्माला आलो आणि इथं भगवंताचा दास झालोय. मग आम्ही दास झालोय का? आम्ही माळा घातल्यात का? आम्ही आषाढी वार्तिकी केली का? वारी केली का? दास होण्यासाठी काय करावं लागतंय? देवाची आवड पूर्ण करावी लागते. मग देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी. तुळशी माळा गळा आवडे देवासी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आवडे देवासी. देवाची आवड पूर्ण तर करायला पाहिजे. पण आम्ही म्हणतो महाराज गावात सप्ताह बसलाय पण आज नको उद्या जाऊ. काही लोक काल्याच्या कीर्तनाला येतात, असं आमचा परमार्थ आहे. तातडीनं परमार्थ करायला का सांगतात महाराज? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडीनं परमार्थ करायला सांगतात. कारण आम्ही म्हणतो ना बाबा माणसाच्या देहाचा भरवसा नाही, कारण माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्यावरचा, बोला की काय बुडबुड आहे, कधी फुटल सांगू शकत नाही. त्यामुळे तातडीनं परमार्थ करायचा. पण तुम्ही म्हणता बाबा परमार्थच का करायचा? कारण देवानं आम्हाला इथं पाठवले कशासाठी? परमार्थ करण्यासाठी. आणि सप्ताह 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 म्हणजे काय बरं नेमकं? सप्ताह म्हणजे फक्त रोज पंक्तीला जेवाय भेटतं म्हणून सप्ताह का? नाही ना. सप्ताह म्हणजे काय तर वर्षभर आमचा प्रपंच चालू आहे. कोणाचं थांबलाय का? नाही ना. सगळ्यांचा संसार चालू आहे. पण संसार करत असताना, प्रपंच करत असताना या देहाला 15 दिवस चार्जिंगची गरज आहे. ज्या प्रकारे सगळे मोबाईल वापरतात, मोबाईल वापरत असताना ते मोबाईल 1 तास चार्जिंगची गरज आहे.
आहे 1 तास त्याला सुट्टी देतात ना त्याला चार्जिंगची गरज आहे. त्याच प्रकारे या देहाला चार्जिंगची गरज आहे आणि ती चार्जिंग कुठे भेटते? या सप्ताहामध्ये. त्यामुळे सप्ताह करायचे. विठ्ठल 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 हो. सप्ताह म्हणजे काय? तर नामस्मरण. आणि जीवनामध्ये नामस्मरण पाहिजे हो. कारण असं कधी झालंय का महाराज की ज्ञानोबराय तुकोबरायांचं भजन आम्ही केलं पण आमच्या आयुष्याचं वाटोळं झालं? असं होऊ शकतं का? होऊ शकत नाही. कारण ज्ञानोबराय तुकोबराय माणसाचा व्यवहारही फसवून देत नाहीत आणि परमार्थही फसवून देत नाहीत. ही ज्ञानोबराय तुकोबरायांच्या भजनाची ताकद आहे. कारण आम्ही म्हणतो बाबा एवढे 50-50 हजार लाख रुपये 2-2 लाख रुपये खर्च करून कशाला एवढे मोठे सप्ते करायचे? लोक म्हणतात ना बाबा कशाला एवढा मोठा सप्ताह करायचा? काय होतं सप्त्यानं? तर सप्ताह म्हणजे भगवंताचं नामस्मरण आणि ज्ञानोबराय तुकोबराय हे माणसं ओळखायला शिकवतात बरं का. याचं गोड उदाहरण आहे सांगून जाईल. कारण ज्यावेळी झालं असं एक राजा त्याचा प्रधान आणि त्याचे शिपाई जंगलामध्ये शिकार शोधण्यासाठी गेले. काय शोधण्यासाठी गेले? जोरात बोला. शिकार शोधण्यासाठी गेले. शिकार शोधण्यासाठी गेल्यानंतर दिवस गेला. राजा एका बाजूला, प्रधान एका बाजूला, त्याचे शिपाई एका बाजूला. दिवसभर शिकार शोधली पण सापडली नाही. विचार केला म्हणले बाबा पाण्याच्या ठिकाणी शिकार जरा जास्त असतात आपण तिथे जाऊ. शिकार शोधण्यासाठी गेले तरी काही शिकार सापडले नाही. त्याचे शिपाई पुढे चालत गेले. म्हणले बाबा आता जर आपण घरी नाही गेलो तर आपल्याला अख्खी रात्र जंगलामध्ये काढावी लागेल. शिपायांनी विचार केला आणि पुढे चालत गेले. आता म्हणले बाबा घरी कसं जायचं? 4-5 रस्ते दिसत आहेत पण त्यातला आपला रस्ता कुठला कसं समजणार? पुढे चालत गेले. एक आंधळे बाबा झाडाखाली नामस्मरण करत होते. त्या आंधळे बाबांना विचारलं, आवाज दिला, ए आंधळ्या ऐकू येत नाही का? आंधळे बाबांना वाईट वाटलं. म्हणले बाबा 70-80 वर्ष वय माझं तुम्हाला आंधळे म्हणतोय. पण म्हणले जाऊ दे. आणि मग सांगितलं सरळ जा पिंपळाच्या झाडाखालून उजव्या बाजूला वळा शहराकडे जाताल. 10 मिनिटांना प्रधान आला. प्रधानानं विचारलं आंधळे बाबा अहो शहराकडे जायचंय तेवढा रस्ता सांगताल का? आंधळे बाबांनी देखील सांगितलं सरळ जा पिंपळाच्या झाडाखालून उजव्या बाजूला वळा शहराकडे जाताल. 10 मिनिटांना राजा आला. राजानं आवाज दिला, सुरदासजी बाबा तुम्हाला त्रास होणार नसेल तर एक प्रश्न विचारू का? बाबा तुमच्यासाठी हे 2 फळं आणलेत. बाबा विचारू का? विचारलं. बाबा अहो शहराकडे जायचंय रस्ता चुकलाय माझी प्रधानांची शिपायांची चुकामुक झालीये तेवढा रस्ता सांगताल का? आंधळे बाबांना सांगितलं सरळ जा पिंपळाच्या झाडाखालून उजव्या बाजूला वळा शहराकडे जाताल. राजा पुढे चालत गेला. चालत गेल्यानंतर त्या शिपायानं त्या आंधळ्यानं आवाज दिला बरं का. कोणाला? राजाला आवाज दिला, राजा अरे आत्ताच 15 मिनिटापूर्वी तुझा प्रधान गेला आणि 20 मिनिटापूर्वी तुझे शिपाई गेले. राजा जागेवर थांबला बरं का. म्हणला आंधळा माणूस आहे आणि राज्य चालवणारी माणसं हुशार असतात बरं का. म्हणला आंधळा माणूस आहे त्याला कसं काय कळलं? आधी शिपाई गेला नंतर प्रधान गेला माघारी आला. म्हणला बाबा तुम्हाला कसं काय कळलं? आधीचे शिपाई होते आणि आत्ताचा प्रधान होता. जाऊ दे रे राजा काय करायचंय तुला? नाही सांगा बाबा कसं काय ओळखलं? तेव्हा त्या आंधळे बाबांना उत्तर दिलं, अरे राजा मी ज्ञानेश्वरी वाचलीये, मी गाथा वाचलीये. ज्ञानेश्वरी गाथा माणसाचा अंदाज चुकू देते का? माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जाण जाणी जे फुले मानस जाणी जे बोले भोग जाणी जे केले पूर्वजन्मीचे. माणसाच्या बोलण्यावरून माणसाचा दर्जा समजतो की माणूस कोणत्या घरातला आहे. कसं काय बरं? अरे पहिल्यांदा तुझे शिपाई आले, तुझे शिपाई मला आंधळ्या म्हणले, त्यावरूनच समजलं की हा कमी पगारी आणि काय म्हणतात पुढं फुल अधिकारी दिसतोय, म्हणजे हा 100% शिपाई असणार. 15 मिनिटांना तुझा प्रधान आला, तुझा प्रधान मला आंधळे बाबा म्हणला, त्यावरूनच समजलं की हा शिपाईपेक्षा याचा जरा पद मोठं दिसतंय. त्यानंतर राजा तू आला, तुम्हाला सुरदासजी म्हणला, 100% हा राजा असणार. राजाने विचार केला, म्हणला एवढा हुशार माणूस आणि जंगलात राहतोय, मग थरा उचललं आणि राजवाड्यात आणलं बरं का. राजवाड्यात आणल्यानंतर त्या शिपायांना आता लक्ष ठेवायला लागले. सांगितलं, म्हणले बाबा या जर आंधळ्याला काय झालं तर तुमचं काय खरं नाही. आंधळं जगलं पाहिजे बाबा, लय हुशार माणूस आहे. आणि मग काही दिवसानं घोड्याचा व्यापारी आला. घोड्याचा व्यापारी आल्यानंतर घोड्यांची खरेदी केली. 40 लाख रुपयांना 2 घोडे घेतले. घोडे घेतल्यानंतर म्हणले बाबा यातला चांगला घोडा कुठला आणि वाईट घोडा कुठला कसं काय कळायचं? समजायचं पाहिजे ना.
नाही तर काय व्हायचं, नाद एकच 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 एकच, नादात पैसा पण जायचा आणि घोडे पण जायचे. आणि मग म्हणले बाबा आपल्याकडे आंधळे बाबा आहेत, आपण आंधळे बाबांना विचारूया. आंधळ्याला बोलवलं, बाबा घोडे घेतले किती, 40 लाख रुपये. बाबा फक्त सांगा यातले चांगला कोणता आहे आणि वाईट कोणता आहे. आंधळे बाबांना पहिला जो देखणा घोडा होता ना, ते देखण्या घोड्याला फक्त हात लावला बरं का, ते घाबरलं. म्हणलं वा वा काम की चीज लाया. दुसऱ्या घोड्याच्या कानावरती हात फिरवला, पाठीवरती हात फिरवला, घोडा घाबरला नाही. म्हणला राजा हा जो घोडा आहे तो चांगला आहे, आणि दुसरा जो घोडा दिसतोय ना तो बहुतेक वरातीचा घोडा दिसतोय, लग्नातला नवरदेव नाचवायचा. आणि मग विचारलं, जो मालक होता घोड्यांचा, व्यापारी होता, त्यांना विचारलं खरं सांगा नक्की काय आहे. तेव्हा सांगितलं खरंच राजा, हा नवरदेव नाचवायचा घोडा आहे लग्नातला, पण कसं आहे चांगल्यासोबत वाईट खापवावं लागतंय, त्याच्यामुळं मी हा आणला. बरं म्हणले बाबा तुम्हाला कसं काय कळलं, घोड्यातलं कसं काय कळलं. अरे राजा जाऊ दे बाबा, मी गाथा वाचली. तुकोबरे माणसाचा अंदाज चुकून देत नाहीत, कारण महाराज म्हणतात तेजा इशारीती तट्टा फुफावरी घेते. घोड्याला किंवा बैलांना हात लावलं की समजतं की घोडा बैल कसं आहे ते. म्हणलं एवढं हुशार म्हातारा जगलं पाहिजे रे, बरं का म्हातारा जगलं पाहिजे. मग म्हाताऱ्याला खुराक चालू केला. काय खुराक, नेमका खुराक कसा, तो खुराक वेगळा बरं का, तुमच्या मनात वेगळा खुराक आला असेल. खुराक म्हणजे एक दुधाचा ग्लास, म्हातारा जगलं पाहिजे म्हणून खुराक चालू केला. रोज म्हाताऱ्याला एक दुधाचा ग्लास. काही दिवसानं हिऱ्याचा व्यापारी आला. राजा हिरे घेतो का, किंमत 1 कोटी. 1 कोटी, अरे बाबा मालच तसं आहे, चालेल म्हणले की तो व्यवहार वगैरे ठरला. पण म्हणले बाबा यातला चांगला कुठला खराब कुठला हे कसं समजणार, हिरा चांगला पाहिजे म्हणजे खरा तर पाहिजे ना. मग आंधळे बाबांना विचारलं. आंधळे बाबा म्हणले 2 मिनिटं थांब, मी सांगतो की हिरा यातला चांगला कुठला आहे खराब कुठला आहे. म्हणले राजा हातोडी आण. हातोडी कशाला, अरे आण रे बाबा. हातोडी आणली, त्या हिऱ्यावरती फक्त टोला टाकला की हिरा फुटला. म्हणजे महाराज म्हणतात, तुकोबराय सांगतात, हिरा ठेविता एरणी वाचे मारिता जो घनी तोची मोला पावे खरा आणि करणीचं होय चुरा. हिरावरती फक्त टोला टाकले की लगेच हिरा फुटला. तेव्हा म्हणजे सांगायचं का बाबा की ज्ञानोबराय तुकोबराय माणसं ओळखायला शिकवतात. त्यानंतर मोहऱ्यांचा व्यापारी आला. असे आपण भरपूर व्यापारी आणू शकतो बरं का, पण आपल्याला कीर्तन 12ला संपवायचंय हे लक्षात ठेवा. मोहऱ्याचा व्यापारी आला. राजा मोहरा घेतो का, किंमत 15 लाख रुपये. किंमत लईच आहे बाबा, असू दे रे, चांगले आहेत मोहरा. बरं चालते म्हणले घेतो. मोहरा घेतल्या, पण यातल्या ओळखायच्या कशा. आंधळे बाबा म्हणले मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय. आणि मग म्हणले राजा एक दोरा आण, एक काडी पेटी आण. मोहरांना दोरा बांधला, काडी वडले की मोहरा पेटत नाहीत. म्हणजे महाराज म्हणतात मोहरा तोची अंगे सुतना जळे ज्याचे संगे. म्हणले एवढं हुशार म्हातारं. खुराक वाढवलं बरं का. आधी खुराक काय होता, खुराक फक्त लक्षात ठेवा काय होता, 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप वाढवले आणि आता 2 लाडू दिले बरं का. त्यानंतर राजा म्हणले एवढं हुशार व्यक्तिमत्व बाबा, नक्की तुम्हाला काय काय कळतं. राजा अरे जाऊ दे बाबा, मला सगळंच कळतं. मला भूतकाळ कळतो, भविष्यमान कळतो, वर्तमान कळतो, सगळंच कळतं. खरं काय, मग माझं तेवढं भविष्यकाळ सांगा ना बाबा. कोण म्हणला, राजा म्हणला. अरे राजा तुझा भूतकाळ सांगण्यासारखा नाही रे, पण लोकांचं कसं असतं, जे ऐकूशी वाटत नाही तेच ऐकावंसं वाटतं. लोक म्हणतात ना तिथं जाऊ नका, तिथंच जाणार. आणि मग म्हणले नाही नाही मला ऐकायचं माझा भूतकाळ नक्की कसं आहे ते. राजा तुला वाईट वाटेल बाबा, पण तू राजाच्या पोटचं नाही रे. राजाला एवढ्या माणसाला गरम होते, त्याला थंडी वाजून आली. म्हणला राजाच्या पोटचं नाही, पण म्हातारा तर कुठं सांगू शकत नाही. राजा तू राजाच्या पोटचा नाही, तू आचार्याच्या पोटचा आहे. थंडी वाजून आली, पळत आईकडे गेला. म्हणला आई काय झालं गेलं मला माहिती नाही, मला पहिल्यांदा सांग मी कोणाच्या पोटचा आहे. आईने सांगितलं. म्हणले बाळा झालं गेलं गंगेला मिळालं, कशाला मागचं उकरून काढतोय बाबा. नाही नाही आई सांग मी नक्की कोणाच्या पोटचं आहे. तेव्हा आईने सांगितलं मला मुलं होत होती, पण मुलं झाली की मरण पावायची, आणि ज्यावेळेस मला मुलगा झाला तो मुलगा मरण पावला, तेव्हाच आपल्या राजवाड्यात जो आचार्य आहे त्या आचार्याला मुलगा झाला. त्या आचार्याच्या मुलाला मी मला आणलं, आणि माझ्या मेलेल्या मुलाला मी आचार्याच्या बायकोला दिलं. तसं तो आचार्याचा आहे बरं का. एवढं हुशार माणूस. म्हणलं बाबा तुम्हाला कसं काय कळलं. हे तर फक्त माझ्या आईलाच माहिती होतं की मी कोणाच्या पोटचं आहे ते. तेव्हा त्या आंधळे बाबांना सांगितलं अरे राजा माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. म्हणजे माणसाच्या बोलण्यावरून माणसाचा दर्जा समजतो. मला कसं काय कळलं सांगू का. ज्यावेळेस घोड्याच्या व्यापारामध्ये मी तुझे 40 लाख रुपये वाचवले राजा. अरे एखादी सोन्याची अंगठी द्यायला पाहिजे होती, तू दुधाचा ग्लास घेऊन आलास. असं कुठं असते वे राजा. अरे राजा मोहरांमध्ये मी तुझे 50 लाख रुपये वाचवले,
तू फक्त 2 लाडू घेऊन आलास, असं कुठं असतंय वे राजा? तू एखादी सोन्याची चैन द्यायला पाहिजे होती राजा. हिऱ्यामध्ये मी तुझे 1 कोटी वाचवले, एखादं सोन्याचं कडं द्यायला पाहिजे होतं. तू 4 चमचे तूप वाढवले राजा, असं कुठं असतं वे? सांगायचं काय, माणसाच्या बोलण्यावरून माणसाचा दर्जा समजतो. आणि अखंड हरिनाम सप्ताह भगवंताचं नामस्मरण हे काय शिकवतं? ज्ञानोबराय काय शिकवतात, तुकोबराय काय शिकवतात? तर त्यांच्या नामस्मरणामुळे आपण माणसं ओळखायला शिकतो. आणि माणसं ओळखायची असतील ना तर ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. विठ्ठल 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 हो. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदले नरनारी. तुकोबराय म्हणतात की गोकुळीच्या सुखाला अंत पार नाही, म्हणजे एवढा आनंद झालाय गोकुळीच्या सुखा अंत. महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखाला अंत पार नाही का, तर बाळकृष्ण भगवान परमात्मा घरी येणार आहेत. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कारण भगवान परमात्मा आपल्या घरी येणार. एवढा आनंद झाला की साक्षात गुडिया तोरणे उभारली होती. आणि आम्ही लोक म्हणतो बाबा बाळ जन्माला आलं म्हणजे 13 दिवस विटाळ, 1.25 महिना विटाळ. पण ज्यावेळेस भगवान कृष्ण जन्माला आले तो लोकांनी रांगोळ्या काढल्या. कालची जशी रांगोळी काढली आमच्या काकींनी तशी, बरं का. म्हणजे आनंद असला की लोक गुड्या उभारतात, सजावट करतात, रांगोळ्या काढतात. का तर देव जन्माला यायच्यात म्हणून, बरं का. आणि आम्ही म्हणतो बाया इकडं सरक विटाळे, तिकडं सरक विटाळे. सांगायचंय काय की भगवान कृष्ण जन्माला यायच्यात म्हणून एवढा सण साजरा केला, एवढा उत्सव साजरा केला. गोकुळीच्या सुखाला अंत पार नव्हता का तर देव जन्माला यायच्यात. एवढा आनंद, सगळीकडं भजनं कीर्तनं चालू होती, नामस्मरण चालू होतं. कोण जन्माला यायचंय? देव जन्माला यायच्यात म्हणून. काय तो आनंद असेल हो. कोणाकोणाला वाटतं देवानं माझ्या घरी यावं? कोणालाच वाटत नाही. देव काय तुमची जमीन घेऊन जातोय वे? आणि कोणाकोणाला वाटतं मी देवाच्या घरी जावं? माणसं मरणाला मरणाची घाबरतात, बरं का. फक्त सहज म्हणायचं, एखाद्या गोष्टीचा वैताग आला की म्हणायचं मेलेलं बरं देवा उचल बाबा. पण जेव्हा देव न्यायला येतो ना, थांबा आज नको उद्या या, असली माणसं मरणाला घाबरतात. सांगायचं काय मला की आपण इथं आलोय कशासाठी? इथं नाही बरं का, इथं म्हणतात तुम्ही काल्याच्या कीर्तनाला आलोय. देवानं आम्हाला इथं पाठवलंय तर परमार्थ करण्यासाठी. महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही, त्या सुखाला अंत पार नाही. एवढ्या गवळणींना आनंद झालाय की आनंदल्या नरनारी भगवान कृष्ण जन्माला यायच्यात म्हणून. काय तू सण साजरा केला, काय ती सजावट, काय त्या गुड्या उभारल्या, कारण भगवान कृष्ण जन्माला यायच्यात. आणि आता भगवान कृष्ण जन्माला यायच्यात म्हणल्यानंतर चरित्र ते उच्चारावे लागेल, बरोबर आहे ना. केले देवे गोकुळी. मग चरित्र, भगवान कृष्णांचं चरित्र नक्की कसं काय आहे बरं? कारण कंस मामा तर सर्वांना माहिती आहेत. आपल्या गावात आहे का असं कोणी कंस मामा? का कोणाचं आहे? एखादा मामाचं लईच वाईट असेल तर म्हणतो तुझा मामा काय कंस मामा आहे काय रे, म्हणतो ना. म्हणजे कंस मामा एवढा वाईट होता, एवढा वाईट होता, पण त्याचा देवकीवरती लय जीव होता, बरं का. देवकी ही कंस मामाची चुलत बहीण, बरं का. पण चुलत बहीण आणि देवकीचे पिताश्री ज्यावेळेस कंस मामाकडे आले आणि मग आल्यानंतर म्हणले बाबा आता आपल्या देवकीचं लग्न करायचंय, एखादी चांगलं स्थळ शोधायला पाहिजे. पण आता शेवटी तो कंस मामा त्यांनी स्वतःच्या बापाला मारून जेलमध्ये टाकलं आणि मग राजा झाला. कंस मामा येतो तो कुणाचं चांगलं करेल का? म्हणलं बाबा आता लग्न करायचं, मग मुलगा शोधायचा. मग ते गेले वसुदेवांकडं. पण वसुदेव म्हणले आधीच माझे 6 लग्न झालेत, आता मला लग्न करायचं नाही. म्हणले जर लग्न